नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण हिस्ट्री ऑफ सी डिस्कस करणार आहोत. हिस्ट्री ऑफ सी हा सी प्रोग्रामिंग लँग्वेज मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा. एक्झाम मध्ये बराच वेळा हिस्ट्री ऑफ सी वरती आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतो. दॅट इज राईट शॉर्ट नोट्स ऑन हिस्ट्री ऑफ सी. त्यावेळेस बऱ्याच स्टुडंटला कन्फ्युजन असतं की आन्सर कशा प्रकारे राईट केलं पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये मी हिस्ट्री ऑफ सी डिस्कस करणार आहे आणि त्याच सोबत एक्झाम मध्ये हिस्ट्री ऑफ सी असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर कसं एक्सपेक्टेड आहे तेही मी सांगणार आहे किंवा कसं राईट करायचं ते सुद्धा सांगणार आहे. चला तर बघूया मग. सी प्रोग्रामिंग लँग्वेज वॉज डेव्हलप बाय सर डेनिस रिची ॲट बेल्स लॅबोरेटरी विच इज सिच्युएटेड इन USA इन 1972. 1972च्या सुमारास सी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप झाली. ही कुणी डेव्हलप केली होती? या सायंटिस्टचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचंय की सर डेनिस रिची. आणि कुठे डेव्हलप झाली होती? तर बेल्स लॅबोरेटरी. आणि बेल्स लॅबोरेटरी कुठे आहे? ते USA मध्ये आहे. सो दिस इज आवर फर्स्ट लाईन आणि आपल्या एक्झाम मध्ये होऊ शकते की द सी प्रोग्रामिंग लँग्वेज वॉज डेव्हलप्ड इन 1972 बाय डेनिस रिची ॲट बेल्स लॅबोरेटरी. ओके, हे राहील तुमच्या लक्षात. चला, मग सी लँग्वेज आली कशी आणि या लँग्वेजला नाव सीच असं का पडलं? या लँग्वेजला बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न येतो की इथे वियर्ड असं नाव का पडलं, सी नावच असं का देण्यात आलं याला? त्याला डी लँग्वेज, ई लँग्वेज, एफ लँग्वेज का म्हणत नाही आपण? सी लँग्वेज असं नाव का आलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. तर सगळ्यात अगोदर 1960 मध्ये 1960च्या सुमारास अल्गोल, दॅट इज अल्गोरिथमिक लँग्वेज, ही इंटरनॅशनल ग्रुपने मिळून डेव्हलप केली होती. आणि अल्गोल ही फर्स्ट स्ट्रक्चर लँग्वेज होती. स्ट्रक्चर्ड लँग्वेज म्हणजे काय की त्या लँग्वेजला एक प्रॉपर सिंटॅक्स आहे, प्रॉपर स्ट्रक्चर आहे, प्रॉपर सिस्टीमनेच लिहिल्या जाते. जसं की प्रत्येक लँग्वेजला एक स्ट्रक्चर्ड असतं. जसं की आता मी मराठीमध्ये तुमच्यासोबत इंटरॅक्शन करतोय तर मराठी लँग्वेजचं एक स्ट्रक्चर आहे, त्याचं एक ग्रामर आहे, त्याचं एक व्याकरण आहे. त्याच व्याकरणामध्ये त्याच ग्रामरमध्ये आपल्याला बोलावं लागतं. तसंच अल्गोलला सुद्धा एक स्ट्रक्चर होतं आणि त्याच्यामुळे ही फर्स्ट स्ट्रक्चर लँग्वेज म्हणून डेव्हलप. मग या लँग्वेज वरनच बऱ्याचशा सायंटिस्ट लोकांना आयडिया आली की स्ट्रक्चर्ड पद्धतीने लँग्वेज आपण डिझाईन करू शकतो. तर सुरुवातीला अल्गोल लँग्वेज 1960 ला डेव्हलप झाली. त्यानंतर 1967 ला म्हणजे त्याच्या जवळपास 7 वर्षांनी बीसीपीएल लँग्वेज ही कुणी डेव्हलप केली? मार्टिन रिचर्ड्स नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी बीसीपीएल लँग्वेज डेव्हलप केली. तर बीसीपीएल लँग्वेजचा फुल फॉर्म काय आहे की बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. बीसीपीएल म्हणजे काय? बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज ही अल्गोर वरनं डेव्हलप करण्यात आली. अल्गोरच्या बऱ्याचशा डेटा टाइप्स असतील किंवा बराचसा पॅटर्न असेल त्यावरून बेस्ड अल्गोर वरती बेस्ड नंतर मार्टिन रिचर्ड्सने नवीन काही फीचर्स त्याच्यामध्ये ऍड करून बीसीपीएल डेव्हलप करण्यात आले. त्यानंतर लगेच 2 वर्षांनी बीसीपीएल चा रेफरन्स घेऊन आणि त्याच्यामध्ये जे काही कमी असतील त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि केन थॉम्सन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी 1970 ला बी लँग्वेज डेव्हलप केली. आता या बी लँग्वेजचं नाव बिग लँग्वेज का पडलं? आता आपण बघितलं की बीसीपीएल स्टँड फॉर बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ही जी बी लँग्वेज आहे ती बीसीपीएल लँग्वेजचाच आधार घेऊन डेव्हलप करण्यात आली होती. मग या बीसीपीएल लँग्वेजला रिस्पेक्ट देण्यासाठी केन थॉम्सन यांनी त्यांच्या लँग्वेजचं नाव या बीसीपीएल मधलं फर्स्ट लेटर घेतलं की बी लँग्वेज. सिंपल बी लँग्वेज असं त्या लँग्वेजला नाव देण्यात आलं. ही बेसिकली बीसीपीएल वरूनच डिराईव्ह झाली होती. त्यानंतर परत त्याच्या 2 वर्षांनीच म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1972 मध्ये सर डेनिस रिची यांनी अल्गोर, बीसीपीएल या लँग्वेजचा स्टडी केला आणि बी लँग्वेजच एक्सटेन्शन म्हणजे आणखीन त्यामध्ये काही डेटा फीचर टाइप्स असतील किंवा काही फंक्शन्स असतील काही ऍड केले आणि नवीन लँग्वेज डेव्हलप केली. आणि ही लँग्वेज स्पेसिफिकली बीसीपीएल आणि बी वरती आधारित होती किंवा आपण याला बऱ्याच वेळा म्हणतो की एक्सटेन्शन ऑफ बी लँग्वेज. मग आता बीसीपीएल वरनं सी लँग्वेज डेव्हलप झाल्यामुळे बी लेटर तर ऑलरेडी केन थॉम्सन सरांनी युज केलं होतं. मग त्यांनी त्यांच्या लँग्वेजचं नाव देण्यात आलं सी लँग्वेज. तर बीसीपीएल मधलं सी जे आहे ते आपण बघू शकतो सेकंड लेटर आहे बीसीपीएल मधलं बेसिक कंबाईंड. सो इट इज बेस सिम्पली सी लँग्वेज. तो सी लँग्वेज 1972 ला सर डेनिस रिची सरांनी डेव्हलप केली बेल्स लॅबोरेटरी मध्ये. आणि त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की त्या लँग्वेजला पाहिजे तेवढी पॉप्युलॅरिटी मिळाली नाही.
जरी ती लँग्वेज स्ट्रक्चर्ड असेल, ओके, ही लँग्वेज बेसिकली युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करण्यासाठी बनवण्यात आली होती. ओके, बऱ्याचशा कंट्रीज मध्ये याचा यूज होता, बट तेवढी पॉप्युलरिटी या लँग्वेजला मिळाली नाही. मग त्याच्या 6 वर्षानंतर म्हणजे जवळपास 1978 मध्ये ब्रेन केनिंगन अँड डेनिस रिची या दोन सायंटिस्टने मिळून एक बुक लिहिलं आणि त्या बुकचं टायटल दिलं के अँड आर सी. त्या बुकचं टायटल काय दिलं? के अँड आर सी, दॅट इज ब्रेन केरिंगन अँड डेनिस रिची. त्यांनी मिळून कधी लिहिलं? त्याच्यानंतर 6 इयर्स लेटर, दॅट इज 1978 ला. आणि के अँड आर सी हे बुक लिहिल्यानंतर हे बुक खूप पॉप्युलर झालं. या बुकची खूप पब्लिसिटी झाली आणि बऱ्याच ठिकाणी या बुकने काय केलं की सी लँग्वेजला पॉप्युलर केलं. मग सी लँग्वेज विषयी बऱ्याच कंट्रीज मध्ये, युरोपियन असतील, ओके, तर या कंट्रीमध्ये सी लँग्वेज विषयी एक अवेअरनेस आला आणि सी लँग्वेज बऱ्याच ठिकाणी मग वापरण्यात आली. सी लँग्वेजला बेसिकली या बुकमुळे पॉप्युलरिटी मिळाली. आणि मग की जी एक एनसी कमिटी होती या लँग्वेजला स्टँडर्डाइज करण्यासाठी 1989 ला एनसीने एक कमिटी नेमली किंवा आपण म्हणतो त्याला स्थापन केली. आणि या एनसी कमिटीने याला सर्टिफाईड केलं. ओके, आपलं प्रोडक्ट एखादं आपण कमिटीकडे नेतो, स्टँडर्ड कमिटीकडे, की ते सेफ टू यूज आहे का, किंवा त्याच्यामध्ये जर आणखीन काही फंक्शन्स ऍड करण्याची गरज असेल तर ही कमिटी करत असते. सो एनसी या शब्दाचा अर्थ काय होतो? एनसी स्टँड फॉर अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ओके, एनसी साहेब या वर्डचा फुल फॉर्म काय होतो? अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर बऱ्याचशा, जर तुम्ही कधी कॉलेजच्या लायब्ररीला वगैरे व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला बुक वरती टायटल मिळतं एनसीसी असं टायटल मिळतं. म्हणजे याचा अर्थ ती अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट यांची लँग्वेज आहे ती. म्हणजे यांनी जे काही त्याच्यात अपडेटेड फंक्शन असतील, ओके, ती सर्टिफाईड केल्यानंतर ही एनसीसी यूज मध्ये आली. त्यानंतर लगेच एका वर्षाने, दॅट इज C90 ला, अबाउट 1990 ला आयएसओ कडे आयएसओ कडे ही लँग्वेज गेली आणि आयएसओ ने सुद्धा त्याची कमिटी स्थापन केली आणि आयएसओ ने सुद्धा याला सर्टिफाईड केलं. तर आयएसओ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. तर आयएसओ कडनं याला 1990 ला सर्टिफिकेशन मिळालं. आणि आपल्याला माहिती की कोणत्याही लँग्वेज किंवा कोणत्याही अपडेट दरवर्षी अपडेट होत राहतं, काही ना काही त्याच्यामध्ये फंक्शन्स ऍड होतात, डेटा टाइप्स ऍड होत राहतात. जसं 1990 नंतर 2001 मध्ये असेल, 2011 मध्ये असेल, 2018 मध्ये असे सी लँग्वेजचे व्हर्जन्स आलेत आणि जे की आता पॉप्युलरली बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. सो असा होता हा सी लँग्वेजचा इतिहास किंवा हिस्ट्री. आता जर आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं तर आपण सी लँग्वेज कशी लिहिणार, तर सगळ्यात अगोदर हा जो आहे फ्लो चार्ट हा ड्रॉ करणं कंपल्सरी आहे. सो जर तुम्हाला विचारलं राईट शॉर्ट नोट्स ऑन सी प्रोग्रामिंग लँग्वेज, देन फर्स्ट राईट डाऊन दिस चार्ट, फ्लो चार्ट ऍज इट इज. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल सर हा फ्लो चार्ट लक्षात कसा राहील? ओके, तर सोपं आहे. आपल्याला इयर आणि सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवायचे की आपल्याला माहिती सगळ्यात अगोदर अल्गोल लँग्वेज आली 1960 ला, पुणे डेव्हलप केली होती इंटरनॅशनल ग्रुपने. त्यानंतर 7 वर्षांनी 1967 ला बीसीपीएल, बेसिक कंबाईंड प्रोग्रामिंग लँग्वेज, ही कोणी डेव्हलप केली होती? सर मार्टिन रिचर्ड्स यांनी. त्याच्यानंतर 3 वर्षाने बी लँग्वेज, केन थॉम्सन. त्यानंतर परत 2 वर्षाने ट्रेडिशनल सी किंवा सी लँग्वेज लिहिलं तरी चालतं, दॅट इज सी डेनिस रिची. 1978 ला के अँड आर सी, दॅट इज ब्रेन केरिंगन अँड डेनिस रिची. त्यानंतर 2 वर्षाने, सॉरी एकाच वर्षाने, 1978 अँड 1989, म्हणजे जवळपास 11 वर्षांनी, सॉरी. ओके, यस, एनसीसी कमिटीकडे जाण्यात आली, दॅट इज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट कमिटी. आणि त्यानंतर लगेच एका वर्षाने ती आयएसओ कडे गेली. सो हा फ्लो चार्ट तुम्हाला ड्रॉ करणं कंपल्सरी आहे. हा फ्लो चार्ट तुम्ही ड्रॉ केला पाहिजे. लेफ्ट साईडला तुम्ही इयर्स लिहायचे आणि राईट साईडला तुम्ही सायंटिस्टचे नेम लिहायचे. हा फ्लो चार्ट 1-2 वेळा तुम्ही लिहून बघितला तर तुमच्या लक्षात राहील. आणि हा फ्लो चार्ट लिहिल्यानंतर एक शॉर्ट पॅरेग्राफ तुमच्या पद्धतीने लिहिला तरी चालेल, किंवा एक रेफरन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो की कसा लिहिला पाहिजे. फर्स्ट लाईन मध्ये तर ऑब्विसली आपण सी विषयी लिहिणार की द सी प्रोग्रामिंग लँग्वेज वॉज डेव्हलप्ड इन 1972 बाय डेनिस रिच ऍट बेल्स लॅबोरेटरी. आणि सेकंड पॉईंट तुमचा काय असला पाहिजे? इट वॉज क्रिएटेड टू डेव्हलप युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. कशासाठी बनवण्यात आली ती? युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी. अँड वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय अर्लिएस्ट लँग्वेज, दॅट इज बी लँग्वेज अँड बीसीपीएल लँग्वेज. So C is a general purpose structured and efficient programming language.
that allows low level memory access and making it suitable for system programming. So हा थर्ड पॉइंट असेल. आणि त्यानंतर सी लँग्वेज पासून बऱ्याचशा लँग्वेज डेव्हलप झाल्या, ते सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ड्यू टू पोर्टेबिलिटी, स्पीड अँड वाईड यूज, सी बिकम व्हेरी पॉप्युलर अँड लेटर इन्फ्लुएन्स मेनी मॉडर्न लँग्वेजेस सच ॲज सी प्लस प्लस, सी, जावा, पायथन. या सगळ्या लँग्वेज नंतर सी या प्रोग्रामिंग लँग्वेज मधून म्हणला. आता पोर्टेबल लँग्वेज म्हणजे काय? सी ड्यू टू पोर्टेबिलिटी, या पोर्टेबिलिटी या शब्दाचा अर्थ काय होतो की एखाद्या कम्प्युटर मध्ये जर तुम्ही प्रोग्राम लिहित असाल, ओके, सपोज यू आर रायटिंग अ प्रोग्राम फॉर अरे सर्टन कम्प्युटर, तर ते दुसऱ्या कम्प्युटर मध्ये सुद्धा पोर्ट करू शकता इझिली तुम्ही. म्हणजे एका कम्प्युटर मधनं दुसऱ्या कम्प्युटर मध्ये सुद्धा तुम्ही तो कोड वापरू शकता. अगोदर काय व्हायचं की जे असेंब्ली लँग्वेज असतात किंवा ज्या मशीन लँग्वेज अगोदर असायचं ज्याच्यामध्ये कोड केला जायचा, तो पर्टिक्युलर मशीन साठीच केला जायचा. तो कोड आपण दुसऱ्या मशीन मध्ये वापरू शकत नव्हतो. बट सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं तसं काही नाही. एखाद्या कम्प्युटरसाठी जर तुम्ही तो कोड केला असेल, तर तो तुम्ही दुसऱ्या किंवा अनेक कोणत्याही कम्प्युटरसाठी युज करू शकता. त्यामुळे त्याला म्हणतात पोर्टेबल लँग्वेज. सो आय होप तुम्हाला हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज समजली असेल. हा फ्लोचार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, या पॅराग्राफचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि याला एक दोन वेळा लिहून बघू शकता. ओके, नक्कीच तुम्हाला हे हेल्प करेल एक्झाम मध्ये. सी प्रोग्रामिंग लँग्वेज वरती क्वेश्चन कसा लिहायचा. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट मध्ये टॉपिक तुम्ही टाकू शकता किंवा या व्हिडिओ मध्ये काही सजेशन असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. सो थँक्यू सो मच.